मध्ये काय करायचो आपण की जे मटेरियल आपल्याला क्वांटिटी अपडेट युजली नाही करायची कारण क्वांटिटी अपडेटसाठी आपल्याकडे होता UNBW. ठीक आहे, पण एक गोष्ट होती आपली की मोस्टली आपण व्हॅल्यू अपडेट कोणालाच करत नव्हतो. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण GR करायचो त्यावेळेस काही केसेसमध्ये म्हणजे काही नाही, आपण सगळ्या केसेस ज्या अगोदर बघितल्या त्या केसेसमध्ये आपण अकाउंटिंग डॉक्युमेंट बनवत होतो. GR बनवत होतो, जे कन्झम्पशन अकाउंट होतं, कन्झम्पशन अकाउंटला आपली पोस्टिंग व्हायची, WRX ला GRR क्लिअरिंग व्हायची. इन्व्हॉइस मध्ये गेलो, इन्व्हॉइस मध्ये पण जर प्राइस डिफरन्स असला, आपण बघितलं होतं वेगळी प्राइस वगैरे टाकली होती, ऍडिशनल प्राइस आपण टाकली होती, त्या केसमध्ये जी ऍडिशनल प्राइस असेल ती व्हेंडर अकाउंटला न जाता तुझी कन्झम्पशन अकाउंटला पोस्ट होत होती. ठीक आहे, तर सिनरच आपण बघितले. आता त्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट आहे तुझी की व्हॅल्युएटेड आणि नॉन व्हॅल्युएटेड रिसिप्ट. त्याचा अर्थ काय? तर बेसिकली फरक काय पडतो, व्हॅल्युएटेड म्हटलं तर असं कन्सिडर केलं जातं, म्हणजे कन्सिडर नाही, व्हॅल्युएटेड म्हणजे की आपण ज्यावेळेस GR करतो त्याचं अकाउंटिंग डॉक्युमेंट बनतं. जो कुठला GR त्याचा अकाउंटिंग डॉक्युमेंट बनतंय त्याला आपण म्हणणार व्हॅल्युएटेड GR. आणि जो GR ज्याचा अकाउंटिंग डॉक्युमेंट नाही बनत तो आहे तुझा नॉन व्हॅल्युएटेड GR. तर एक्सेल शीट मध्ये मेन्शन करतो मी इथे. व्हॅल्युएटेड आणि नॉन व्हॅल्युएटेड कोणत्याही वेगळी सिस्टम आहे. बेटर आहे. ओके, आता मेजरली आपल्याला GR बघायचा आहे. GR मध्ये पहिला होता तुझा व्हॅल्युएटेड GR, दुसरा तुझा नॉन व्हॅल्युएटेड GR. ठीक आहे, आता दोघांमध्ये बेसिक डिफरन्स होता, इथे तुझी अकाउंटिंग पोस्टिंग होते. आपण असं घेऊ अकाउंटिंग डॉक्युमेंट. तर ह्या केसमध्ये तुझं अकाउंटिंग डॉक्युमेंट पोस्ट होणार आहे, नॉन व्हॅल्युएटेडच्या केसमध्ये अकाउंटिंग डॉक्युमेंट पोस्ट नाही होणार आहे. तर हे जनरली का करतो आपण की नॉन व्हॅल्युएटेड GR का करायचा? अशा केसेसमध्ये की ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यूशी जास्त काही घेणं देणं नाही, आणि मेजर इश्यू असा असतो की आपण युजली काय करतोय, आपण कन्झ्युमेबल्स प्रोक्युअर करतोय, बरोबर. कन्झ्युमेबल्सची किंमत वगैरे छोटी असते, ऑफिसच्या स्टाफ मेंबरसाठी काहीतरी पाहिजे, मशीनसाठी लूप पाहिजे, अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात. मग आणि ज्यावेळेस आपण GR करतो तर कंपनीमध्ये कसं असतं की GR करण्यासाठी एक सेपरेट माणूस बसलेला असतो, मग तो स्टॉक मटेरियल मध्ये बिझी असतो. ठीक आहे, तो स्टॉक बघणार, तो अनलोडिंगचे कामं वगैरे बघणार, बरेचसे कामं असतात. मग त्याच्यामध्ये कंपनी काय म्हणते की जे काय कन्झ्युमेबल्स आहेत त्यांना व्हॅल्युएटेड त्यांचे GR च्या वेळेस आपण अकाउंटिंग डॉक्युमेंट बनवायचं नाही, म्हणजे एकंदरीत आपण GR त्याला स्किपही करू शकतो. ठीक आहे, GR आपल्याला स्किप करायचा आहे. डिरेक्टली आपण काय करणार, आपण एक PO बनवणार कन्झ्युमेबल साठी. ठीक आहे, ठीक आहे, कन्झ्युमेबलचा GR बनवला, जर PO बनवला, हा जो GR इथे हा GR तू कॅन्सल करायचा, हा GR कॅन्सल करायचा, इथे तुला पोस्टच नाही करायचा, डिरेक्टली काय करणार आहे तू इनवॉइस पोस्ट करणार आहे. हा डिफरन्स आहे तुझा ज्यावेळेस तू नॉन व्हॅल्युएटेड GR करतो. ठीक आहे, आता तो करायचा कसा, तर त्याच्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण PO बनवतो ME21N मध्ये, फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट आहे आपला स्टँडर्डच आहे. आपण फॉर एक्झाम्पल हा वेंडर घेतला, परचेस ऑर्ग 1250, लेट्स से एखादं मटेरियल घेतलं, माऊस, इथे आहे माऊस, 100 माऊस घेतले पीसेस मध्ये, काही इच मध्ये, अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी के, इथे 1250.
DB00 इथे समजा 150 रुपयाचा एक तुझा माऊस आहे, तुझे 15,000 किंमत झाली. मटेरियल ग्रुप पाहिजे 0. आता नॉर्मल सगळी प्रोसेस तर आपण अगोदर जशी केली कन्झ्युमर साठी तीच प्रोसिजर फॉलो केली, पण इथे एक डिफरन्स आहे. जर तू डिलिव्हरी टॅब मध्ये गेला तुला 2 ऑप्शन दिसतात. अगोदर आपण काय करायचो, GR सिलेक्ट करायचो. याचा अर्थ काय होतो की ह्या पीओच्या अगेन्स्ट आपल्याला GR करायचा आहे की नाही करायचा आहे. दुसरा ऑप्शन आहे हा GR नॉन व्हॅल्युएटेड. GR करायचा पण नॉन व्हॅल्युएटेड करायचा का, ठीक आहे, तर हा तुझा ऑप्शन आहे नॉन व्हॅल्युएटेड GR करायचा, ठीक आहे. तर मग आता हा बाय डिफॉल्ट तुझा ऍक्टिव्हेटेड नसतो, याला आपण ऍक्टिव्हेट केलाय, ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, इन्व्हेस्ट टॅब मध्ये तुला जी इन्व्हेस्ट करायची ती GR बेस्ड करायची की नाही करायची, म्हणजे जी काही तुझी क्वांटिटी असेल इथे, तू 100 क्वांटिटीचा GR केला तर 100च्या हिशोबाने तुझी इन्व्हेस्ट पोस्ट होणार. जर तू 50 केलं तर 50च्या हिशोबाने पोस्ट होईल. तर हे काय आता सध्या आपल्याला गरजेचं नाहीये असं की याच्याने आपले काय टेस्टिंग वगैरे थांबणार आहे वगैरे, पण जस्ट इन आपण ठेवलं समजा GR बेस्ड इन्व्हेस्ट, ठीक आहे. मेन आपल्यासाठी हे नॉन व्हॅल्युएटेड GR करण्यासाठी तुझ्याकडे हा चेकबॉक्स पाहिजे, GR नॉन व्हॅल्युएटेड. हा डिस्प्ले ओनली फील्ड दिसते तुला, हिला तू चेक नाही करू शकत, मी रिमूव्ह पण नाही करू शकत, याला काहीच नाही करू शकत. तर हे ऍक्टिव्हेट कुठून करायचं आहे, तर हे ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याकडे पाथ आहे SPRO मटेरियल्स मॅनेजमेंट, परचेसिंग, इथे अकाउंट असाइनमेंट आहे. आपण कुठली अकाउंट असाइनमेंट यूज करतोय, की कॉस्ट सेंटर, ठीक आहे. तर अकाउंट असाइनमेंट इथे मेंटेन मध्ये जातो, आपली अकाउंट असाइनमेंट बघायची ते के, ठीक आहे. या अकाउंट असाइनमेंट मध्ये डिटेल्स मध्ये जर मी गेलो तर इथे ऑप्शन आपल्याकडे GR नॉन व्हॅल्युएटेड. तर कोणकोणत्या ऑप्शन्स आपल्याला हवेत ह्या पर्टिक्युलर अकाउंट असाइनमेंटच्या केसमध्ये ते आपण इथे मेंटेन करू शकतो. परत फील्ड सिलेक्शन इथे मेंटेन करू शकतो. आता आपला हा कॉस्ट सेंटर आहे, हा काय केला आपण मॅन्डेटरी ठेवलाय, कारण के जर घेतला तर आपला हा जो व्ह्यू आहे इथे, सॉरी ही जी टॅब आहे अकाउंट असाइनमेंटची टॅब, इथे हा कॉस्ट सेंटर आहे, ही मॅन्डेटरी फील्ड पाहिजे आपल्याला, हे GL अकाउंट मॅन्डेटरी फील्ड पाहिजे. तर हे फील्ड सिलेक्शन इथे आहे तुझं, कॉस्ट सेंटर आपण घेतलाय मॅन्डेटरी. परत बाकीच्या हिडन आहेत त्याचं काही नाही. बघ आता ह्या हिडन काय, ऍसेट सुद्धा एक अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी आहे, ठीक आहे. तर ही हिडन काय, कारण आपण जर पर्टिक्युलरली कॉस्ट सेंटर बद्दल बोलतोय तर तिथे ऍसेटचं घ्यायची गरज नाही, ऍसेट मध्ये ऍसेट हिडन नसणार आहे. ज्यावेळेस आपण ऍसेट तिथे सिलेक्ट करू, मी जातो बॅक, इथे ऍसेट घेतो, तर इथे ऍसेट हिडन नाही, इथे ती मॅन्डेटरी एंट्री, बरोबर. म्हणजे जशी तुझी अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी चेंज होते त्या हिशोबाने तुझ्या फील्ड सिलेक्शन सुद्धा चेंज होतात. जर आता परत पाठीमागे गेलो, ऍसेटला क्लोज करतो, आपलं काम सध्या कॉस्ट सेंटरशी, तर इथे गेलो, इथे तुला हे तर ऑप्शन्स आहेत, मी याला सपोज रिमूव्ह केला, आता काय होईल, याला सेव्ह करतो आणि हा जो पीओ आहे परत दुसरा पीओ बनवतो, फॉर एक्झाम्पल MA21, इथं अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी के टाकल्यानंतर इथे डिलिव्हरी मध्ये जर मी जातोय, हा इथून GR नॉन व्हॅल्युएटेड गायब झाला, कारण का आपण तिथून रिमूव्ह केलाय त्याला, ठीक आहे. आता आपल्या टेस्ट साठी आपल्याला नॉन व्हॅल्युएटेड GR करायचा आहे, तर आपण याला परत सेट करू, नॉन व्हॅल्युएटेड केला. दुसऱ्या गोष्टी इथे अकाउंट असाइनमेंट चेंजेबल, तर याचा अर्थ काय होतोय की ही अकाउंट असाइनमेंट तू नंतर चेंज करू शकतो का, पर्टिक्युलरली कुठल्या केसमध्ये ती चेंज करायची, इन्व्हेस्ट रिसिप्ट किंवा GR झाल्यानंतर तुला ही अकाउंट असाइनमेंट चेंज करता यायला पाहिजे की नाही करत. जनरली आपण ती करत नाही, त्याच्यामुळे हे इंडिकेटर नसतं. ही दुसरा ऑप्शन तुझ्याकडे अकाउंट असाइनमेंट चेंजेबल ॲट इन्व्हेस्ट रिसिप्ट, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पीओ मध्ये तू के ठेवली, पण इन्व्हेस्टच्या वेळेस तुला अकाउंट असाइनमेंट वेगळी ठेवायची, फॉर एक्झाम्पल ऍसेट ठेवायची, तर ती चेंज करू शकतो का,
तर ती अलाव करायचा ऑप्शन इथे आपल्याकडे. हे दोन महत्वाच्या गोष्टी आहे. अकाउंट मॉडिफिकेशन VBR आपण ज्यावेळेस अकाउंट डिटर्मिनेशन केलं होतं OBYC मध्ये, OBYC हा टी कोड होता. OBYC फॉर एक्झाम्पल BSX मध्ये गेलो, आपला INT होता. इथे एक व्हॅल्युएशन मॉडिफायर नावाचा प्रकार येतो. फॉर एक्झाम्पल स्टॉकला नाही येणार, पण GBP ला ऑफ सेटिंग एंट्रीसाठी येतो. GBP ठीक आहे. इथे तुझा जनरल मॉडिफायर आहे, हा तुझा जनरल मॉडिफायर आहे BSV. इथे BSV असणार आहे. तर याचं डिटर्मिनेशन करायचं असेल, VBR होता ना तो, हा बघ हा VBR हा तुझा व्हॅल्युएशन क्लास. ह्या केसेससाठी हा तुझा व्हॅल्युएशन मॉडिफायर किंवा व्हॅल्युएशन ग्रुपिंग. ह्या जे कंडिशन्स तुला मेंटेन करायच्या आहेत, तुला ह्या पर्टिक्युलरली कॉस्ट सेंटरसाठी कुठलं मॉडिफिकेशन पाहिजे, कुठलं अकाउंट मॉडिफायर पाहिजे, ते तू इथे मेंटेन करू शकतो. तर ही गोष्ट मला आता नव्हती सांगायची, कारण याचा सेपरेट चॅप्टर आहे. तर फक्त इन जनरल तुला लक्षात राहावं म्हणून, परत कन्झम्पशन पोस्टिंग करायची की नाही करायची वगैरे ह्या गोष्टी तुला इथे ठेवतात. कुठं करायची कन्झम्पशन पोस्टिंग, ॲसेटला करायची, कन्झम्पशनला करायची, कुठे दुसरीकडे करायची, ती तू इथे डिफाईन करू शकतो. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन. हे डिस्ट्रीब्युशन काय, आपण ज्यावेळेस म्हणालो की ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल कॉस्ट सेंटरला जर क्वांटिटी वाईज डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, तर ते कुठून डिफाईन करणार आहे, इथून आपण हा जो 1 पॅरामीटर आहे, हा 1 पॅरामीटर म्हणतो की सिंगल अकाउंट असाइन. जर मी ते 1 म्हणतो क्वांटिटी बेसिसवरती, 2 म्हणतो पर्सेंटेजवरती, 3 म्हणतो तुझ्या अमाऊंटच्या बेसिसवरती. ठीक आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुझ्या फील्डच्या, हे सगळे पेजेस तुला, हे ऑप्शन पेजेस, एक पेज नाही ते 3 पेजेस आहेत. तर हे 3 पेजेस तुला मागे पुढे करायसाठी हे असं मागे पुढे, नेक्स्ट पेज साठी हे, परत नेक्स्ट पेज साठी हे ना, नेक्स्ट पेज, अच्छा प्रिव्हियस पेज साठी हे, आणि हे नेक्स्ट पेज साठी. तर इथून तू फील्ड सिलेक्शन चेंज करू शकतो. तर आता आपण हे GR नॉन व्हॅल्युएटेड केलंय, त्याला मी सेव्ह करतो. आता जर मी इकडे जातो आपल्या PO मध्ये, परत रिफ्रेश करतो मी याला, ME21N स्टँडर्ड PO घेतला 800 1250 250. अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी की घेऊन टाकतो. आता बघ इथे इनवॉइस डिलिव्हरी टॅब मध्ये जर मी जातो, त्याला GR बेस्ड इनवॉइस येतो. मला GR करायचा आहे म्हणून मी हा पहिला सिलेक्ट करतो. दुसरा मला GR करायचा आहे प्लस तो नॉन व्हॅल्युएटेड पाहिजे, मी हा दुसरा घेतो. ठीक आहे. त्यानंतर मटेरियल टेक्स्ट, ते घेतलं माऊस, PO क्वांटिटी 100, ऑर्डर युनिट पीसेस, डिलिव्हरी डेट क्लायंट 1250, मटेरियल ग्रुप 0, प्राइस साठी PBXX याने डिफाईन नाही केलेली वाटतं. अरे यार हँग झाला वाटतं. ओके, PBXX नाही आहे, PB00 ₹150. अकाउंट असाइनमेंट कॉस्ट सेंटर, इथं आपण 1 ठेवली आहे ना, ही आली नाही. ठीक आहे, जाऊ दे, सिंगल. आता चेक कर कुठे इश्यू आहे का, काहीच नाही. महत्वाचं होतं हे, तुझी डिलिव्हरी नॉन GR होणार आहे. ठीक आहे, GR याला सेव्ह करतो. ठीक आहे. आता हा PO घेतो मी, GR करायचा याचा. GR परचेस ऑर्डर, PO नंबर टाकला,
काय म्हणतोय तो, डॉक्युमेंट नॉट एट लिस्ट. ठीक आहे, रिलीज करावं लागेल आता आपल्याला. 01 रिलीज ग्रुप होता R1. अरे किती नंबर होता आपला, 130 रिलीज प्लस आहे 02 R1 रिलीज प्लस 7. ओके 03 R1 रिलीज. ओके, आता आपला PO जर मी परत बघितला, हेडर स्ट्रॅटेजी तिघ रिलीज झालेले आहेत. आता आपण GR पोस्ट करू शकतो. क्लोज करतो. /vivo 130 POच्या डिटेल्स आले. जर आपण इथे हा GR सिलेक्ट नसता केला तर तो म्हणाला असता की हा PO GR साठी ऍप्लिकेबल नाही, त्याने आपल्याला GR करून दिला नसता. ठीक आहे, तेवढं एकदा तू स्वतः टेस्ट कर. त्यानंतर इथे तुला एनिवे कन्झ्युमेबल आहे, व्हॅल्यू क्वांटिटी अपडेट करायची नाही, इथे स्टोरेज लोकेशन अवेलेबल नाही. मटेरियल आला ऑप्टिकल माऊस, क्वांटिटी आपण 100 टाकली होती. वेअर ह्या प्लांट लेवलला, परचेस ऑर्डर डेटा, तुझा पार्टनर जो वेंडर येतो, अकाउंट असाइनमेंटमध्ये GL आणि कॉस्ट सेंटर आले तुझे. ठीक आहे, आता इथे GL आहे. ठीक आहे, पण आपण नॉन व्हॅल्युटेड घेतला आहे. मी आयटम ओके केला, चेक करायचा. डॉक्युमेंट इज ओके आणि पोस्ट. डॉक्युमेंट पोस्ट झाले 180 ला डिस्प्ले करू आपण. ठीक आहे, आता मी काय म्हणालो, नॉन व्हॅलिडेटच्या केसमध्ये आपलं हे मटेरियल डॉक्युमेंट झालं. ठीक आहे, पण आपलं अकाउंटिंग डॉक्युमेंट बनत नाही. मटेरियल तर आहे, मटेरियल डॉक्युमेंट इन्फो मध्ये गेलो, FI डॉक्युमेंटवरती जर मी क्लिक करतोय, तो मला काय म्हणतोय, नो सबसिक्वेंट डॉक्युमेंट फाउंड इन अकाउंटिंग. ठीक आहे, आपण अगोदरचे जे व्हॅल्युटेड GR पोस्ट केले होते, मागच्या लेक्चर मध्ये पोस्ट केले होते, आपले सगळे व्हॅल्युटेड होते. मग तिथे आपण ज्यावेळेस इथे क्लिक करायचो त्यावेळेस आपलं FI डॉक्युमेंट असायचं, जो आपला हा जो GL होता, या GL ला तुझी कन्झम्पशन पोस्टिंग व्हायची आणि WRX ला अकाउंटला तुझी GRR क्लिअरिंग व्हायची. पण आता या केसमध्ये तुझं काहीच नाही. ठीक आहे, हा डिफरन्स होतो तुझा नॉन व्हॅल्युटेड आणि व्हॅल्युटेड मधला. आता फॉर एक्झाम्पल, आता इथे तर तुझं पोस्टिंग झालेलं नाही, पण एनिवे तुला अकाउंटिंग एंट्रीज तर करायच्याच आहेत. मग जर मला इन्व्हॉइस करायची, याची इन्व्हॉइस कंपनी कोड 1250, इन्व्हॉइस डेट. ठीक आहे, PO घेतो इथून, हा PO. बरं थांब, इथे ना तुझं हिस्ट्री अपडेट झाली असणार आहे PO ची. GR तर झालं ना आपला. हा ओके, परचेस ऑर्डर हिस्ट्री आली. ठीक आहे, GR अपडेट झाला आपला. रेफरन्स त्याला टाकतो, टॅक्स कोड. काम चाललं तर चालू दे मला, परत चेंजेस नको करायला. ओके, 15,000 अमाऊंट टाकली, ही 15,000 इथे टाकली. ठीक आहे, बॅलन्स आपला झालेला आहे 0. आणि आपण जर याला पोस्ट केलं, ठीक आहे, इथे एनिवे आता कोणीतरी परत आपली टॅक्स
टॅक्सची जी प्रोसिजर आहे ती चेंज केली असणार आहे कंट्री लेवलला, ती आपण बऱ्याच वेळेस करेक्ट केली, तुला माहिती ती कशी करायची. ठीक आहे. तर आता इथे बघितलं तर काय तुझं की हे 1,60,000 हे जीएल अकाउंट आहे, हे कुठलं आहे तुझं व्हेंडर अकाउंट आहे. आणि हे दुसरं जे आहे, आपण जो जीएल पोस्ट केला होता तो जीएल त्याने घेतलाय, त्या जीएल ला तुझी एंट्री होणार आहे. आता तिथे WRX अकाउंट का नाही आलं? बरोबर, नॉन व्हॅलिडेटेड आहे. पण ते कसं आता आहे बघ, आपण आधी काय करायचो, अरे माऊसला काय परत प्रॉब्लेम. ठीक आहे, आपल्या अकाउंटिंग एंट्रीज कुठे व्हायच्या, BSX ला, त्यानंतर WRX ला. ठीक आहे. आता BSX नाही आपल्याकडे, आता आपण कन्झम्पशन अकाउंट यूज करतोय. तर फॉर एक्झाम्पल मी म्हणतो CSR कन्झम्पशन अकाउंट आहे. कन्झम्पशन अकाउंटमध्ये आपला जो GL होता त्याच्यामध्ये आपण काय करायचो, जी अमाऊंट आहे ती पोस्ट करायचो. आता इथे आपली अमाऊंट होती 15,000 रुपये ही प्लस, आणि WRX ला किती जायला पाहिजे तुझे, -15,000. ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुझा इनवॉइस पोस्ट होतो, इथे काय म्हणू आपण GR. आता इथे फॉर एक्झाम्पल तुझा इनवॉइस पोस्ट होतोय. इनवॉइस पोस्ट करताना आपण काय करतो, ह्या अमाऊंटला WRX ला नलिफाय करतो सुरुवातीला, म्हणजे ही अमाऊंट झाली तुझी 15,000 प्लस. आणि जी तुझी स्टॉक अकाउंटला येते किंवा कन्झम्पशन अकाउंटला येते ती कुठे जाणार तुझी, व्हेंडर अकाउंटला, याला म्हणतो WRX. आणि इथे KBS तुझा व्हेंडर अकाउंट, व्हेंडर अकाउंटला होणार तुझी -15,000. ठीक आहे. ही जनरल तुझी पोस्टिंग असायला पाहिजे. पण आता आपण काय केलंय की आता आपण हा GRच पोस्ट नाही झाला, याची फायनान्शियल अकाउंटिंग झालीच नाही, याची पोस्टिंगच झालेली नाही, डॉक्युमेंटच नाही बनलंय. मग त्याने काय केलं, त्याने हे व्हेंडर अकाउंट आहे, त्याने व्हेंडर अकाउंटला पोस्टिंग केली. आणि जो GL आपण दिलेला आहे, ठीक आहे, इथे आपण काय देतो, कन्झम्पशन अकाउंटच्या केसमध्ये आपण GL देतो. तर त्याने हे जे 15,000 रुपये, ठीक आहे, हे मायनस, हे सॉरी प्लस, हे त्या GL ला दिले, हे जे ते WRX जागी, कारण ही तुझी नाहीच आहे. आता ही मी रिमूव्ह करतो. ठीक आहे. WRX मध्ये तुझं काहीच नाहीये, तुझी अमाऊंट व्हेंडरला जाणारच आहे एनिवे. तर तुला याला बॅलन्स तर कुठेतरी करायचं ना, नलिफाय तर करायचंय तुला, बॅलन्स 0 पाहिजे. मग काय करतोय तो, हा जो GL आपण दिलाय त्याला PO मध्ये, त्या PO ला त्याने ती अमाऊंट बॅलन्स केली. मी इथे 15,000 टाकली, व्हेंडर अकाउंटला -15,000 केली. ठीक आहे. आणि इथे एनिवे तुझे GR झाले नाही तर हे सुद्धा तुझे 0 होऊन जातील. चालत का नाही, लॅपटॉप स्लो आहे की यांची सिस्टम नेटचा प्रॉब्लेम आला. लवकर हो म्हणा चालू. ठीक आहे. एंट्रीज समजलं कशा आलं. हाच होता तुझा बेसिक की नॉन व्हॅलिडेटेड GR कसा पोस्ट होतो. आता हे आपण सॉल्व्ह करू शकतो. इथे हा जो एरर येतोय तुला इथे मेसेज मध्ये, अकाउंट आपलं टॅक्स कोडमुळे एरर येतोय तो, पण नेहमी बरेच वेळेस केले आपण, त्याला मी सध्या स्किप करतो. आता दुसरा पार्ट आहे याच्यामध्ये की तो आहे तुझा ब्लँकेट PO. ठीक आहे. आता हे सगळं झालं कन्झ्युमेबल. ब्लँकेट PO पण अशी कन्सेप्ट आहे की जी मोस्टली आपण कन्झ्युमेबल साठी यूज करतो किंवा सर्व्हिसेस साठी यूज करतो. नॉर्मली आपण काय करायचो, डॉक्युमेंट टाईप आपण PO बनवतो त्यावेळेस काय यूज करतो, NB यूज करतो. पण ब्लँकेट POच्या केसमध्ये आपण तो फ्रेमवर्क ऑर्डर यूज करतो. फ्रेमवर्क ऑर्डर यूज करतो, प्लस याच्यामध्ये तुला व्हॅलिडिटी असते की हा जो PO बनवशील तो
कधीपर्यंत व्हॅलिड असायला पाहिजे. त्यानंतर इथे तुझा एक टार्गेट अमाऊंट असते किंवा एक्सपेक्टेड आणि कुठली तरी एक अमाऊंट असते, बघू आपण कुठली एक अमाऊंट. पण एक टार्गेट अमाऊंट असते की या अमाऊंटपेक्षा तुझा पीओ एक्सिड व्हायला नको. जर तो झाला एक्सिड तर तुझं इनवॉइस होणार नाही. इथे दाखवण्यापेक्षा मी काम करतो, तुला सिस्टममध्ये त्याच्या अगोदर याला नॉर्मल करून देतो मी. हे आपल्याला गरजेचं नाही. ठीक आहे. इथे वेगवेगळे तुझे प्रकार आहेत. डॉक्युमेंट टाईप म्हणजे हे पीओचे प्रकार आहेत समजायचं. याच्यामध्ये तुझा ऑप्शन आहे एफओ, फ्रेमवर्क ऑर्डर. ठीक आहे. एफओ म्हणजे तुझा फ्रेमवर्क ऑर्डर आहे. फ्रेमवर्क ऑर्डर आली की आपल्याला अजून एक ऑप्शन इथे अवेलेबल होतो. एक काम करतो, आधी त्याला टाकून देतो. इथे व्हॅलिडिटी आला पाहिजे होती, सप्लायर टाकला तोच घेऊ आपण 1000. ठीक आहे. आता तुला ऍडिशनल डेटा येतोय. अगोदर नॉर्मली आपण काय करायचो, ऑल डेटा टाकायचो. आपण एनबीच्या वेळेस व्हॅलिडिटी स्टार्ट आणि व्हॅलिडिटी एंड टाकत नव्हतो. पण पर्टिक्युलरली फ्रेमवर्क ऑर्डर सिलेक्ट केला की आपल्याला काय विचारता येतो, व्हॅलिडिटी स्टार्ट डेट कुठली आहे, ती जनरली आपली आजची डेट आहे फॉर एक्झाम्पल. आणि व्हॅलिडिटी एंड डेट तुला मे बी 3 महिन्यांपर्यंत पीओ पाहिजे, 1 वर्षापर्यंत पाहिजे, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. आता याला ब्लँकेट का म्हणतो आपण नॉर्मली, हा जो पीओ बनवतोय त्याला ब्लँकेट, आणि हा युजली आपण कन्झ्युमेबल साठी यूज करतो. आता ह्या केसेसमध्ये काय ना की असे काहीतरी पीओ असतात की ज्यांचा मला जी आरच करायचा नाही. मी मटेरियल घेणार, रिसिव्ह करणार, डिरेक्टली कन्झम्पशनसाठी यूज करून घेणार, मला त्याचा रेकॉर्ड ठेवायचा नाही. कारण याचा रेकॉर्ड, छोट्या मोठ्या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवण्यामध्ये माझा एका माणसाचा एफर्ट वाया झाला. मेन उद्देश आहे की मला त्याचे एफर्ट्स वाया घालायचे नाही आहेत. तो मेजरली फक्त स्टॉक मटेरियलवरती लक्ष देणार आहे. आणि ज्या पण छोट्या मोठ्या गोष्टी असतील, मग फॉर एक्झाम्पल तू दुधाचं घेतलं, तुला रोज कंपनीमध्ये दूध येत आहे, ठीक आहे, काहीतरी लिटर दूध येत आहे, तू रोज चेक नाही करत बसणार की हा माझं इतकं रोज दूध आलं, त्याची पावती बनवणार, मग ती कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवणार. नको मला त्या गोष्टी. मी दूध घेणार, वापरणार, पिणार वगैरे, आणि फायनली त्याचं डिरेक्टली एक इनवॉइस पोस्ट करून देणार. अशी प्रोसेस करायची आहे. किंवा मग काही स्पेअर पार्ट आहे ते मला रेग्युलरली भेटतात. ऑफिसमध्ये डायरीज आहेत, फाईल्स आहेत, लॅपटॉपच्या ॲक्सेसरीज आहेत, त्या गोष्टी आहेत, तर त्या मला रिपिटेटिव्हली मागावं लागतात. तिथे मल्टिपल ऑब्जेक्ट सुद्धा असू शकतात. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल फक्त ऑफिसच घेतलं, ठीक आहे. आता इथे मी सपोज असं घेतो, ऑफिस सप्लाईज घेतो. आणि ऑफिस सप्लाईज मध्ये काय ना की मी चेअर पण मागू शकतो, मी केबल्स मागू शकतो, केबल्स मागू शकतो, त्यानंतर फाईल्स मागू शकतो, काही फोल्डर्स मागू शकतो, किंवा इथे डायरी असू शकते, पेन असतील, पेन्सिल वगैरे असतील, ठीक आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी मागू शकतो. पण मला या सगळ्यांचा मटेरियल वाईज क्वांटिटीचा अपडेट नाही पाहिजे, ठीक आहे. तर ह्या केसेसमध्ये काय ना की मी ब्लँकेट पीओ यूज करणार. आता इथे काय काय फरक पडतो नॉर्मल पीओ पेक्षा. नॉर्मल पीओ मध्ये सुद्धा तुला व्हॅलिडिटी स्टार्ट आणि व्हॅलिडिटी एंड डेट असते, पण ती ऑप्शनल असते किंवा ती तुला मॅन्डेटरी फील्ड नाही. फॉर एक्झाम्पल मी इथे जातो, एनबी घेतो, एनबी मध्ये मी इथे येतच नाही ती, एनबी नॉर्मल पीओला येतच नाही ती. S4 मध्ये, ECC मध्ये ती दाखवत होती, ठीक आहे. आणि जर मी फ्रेमवर्क ऑर्डर घेतला तर तुला इथे व्हॅलिडिटी स्टार्ट आणि व्हॅलिडिटी डेट येते. आता मी फॉर एक्झाम्पल 3 महिन्यासाठी करतोय एखादा 16, ठीक आहे. मी 3 महिन्यांसाठी आम्हाला पीओ पाहिजे. 3 महिन्यामध्ये मी किती वेळेस ऑर्डर करू शकतो, किती गोष्टी मागू शकतो.
मला जर एखाद्या कलेक्टिव्ह नंबरने ट्रॅक करायची सगळे पीओज सगळ्या गोष्टी आलेल्या तर मी तिथे कलेक्टिव्ह नंबर वगैरे टाकू शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट इथे हा ऑप्शन तुझ्याकडे आयटम कॅटेगरी. तर आयटम कॅटेगरी इथे बेसिकली काय असते की कुठल्या टाईपचा प्रोसेस मला यूज करायची. हा पीओ झाला की मी तुला सांगतो नक्की वेगवेगळ्या आयटम कॅटेगरीज काय असतात. तर ह्या केसेसमध्ये ब्लँकेट पीओ मध्ये आपण यूज करतो लिमिट. तू सर्व्हिस पण यूज करू शकतो, सर्व्हिसला इश्यू नाही, पण आता प्रॅक्टिससाठी मोस्टली आपण काय करतो लिमिट यूज करतो या केसेसमध्ये. तर बी आपण घेणार. बी मध्ये काय म्हणतोय प्लीज सिलेक्ट व्हॅलिड अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी. बी घेतला. बी साठी तुला अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी पण सिलेक्ट करायची. मी ते परत कॉन्सन्ट्रेट होतो. अरे ठीक आहे, इकडे घेता येईल का मला? तो त्याने रिमूव्ह कसं काय केला होता? एक मिनिट, ग्रेड आउट करून दिला त्याने. फ्रेमवर्क ऑर्डर आधी मी अकाउंट असाइनमेंट टाकतो म्हणजे तो ग्रेड आउट नाही करणार. आणि आयटम कॅटेगरी मला घ्यायची आहे तुला इथे लिमिट. ठीक आहे, आता तो म्हणतोय की मटेरियल टाका. आता फॉर एक्झाम्पल मटेरियल तर नाही माझ्याकडे, मी शॉर्ट टेक्स्ट टाकणार आहे. मी ते टाकतो तुझं ऑफिस सप्लाईज. आता इथे बाय डिफॉल्ट पीओ क्वांटिटी आपण बाकीच्यांना काय टाकायचो 10 50 काय जी असेल ती, पण इथे काय येते तुझी 1 एकच बाय डिफॉल्ट तुझी 1 येते. मग ऑफिस सप्लाईज मध्ये तुझ्या 10 वेगवेगळ्या गोष्टी असतील. जसं मी आता इथे म्हणालो ऑफिस सप्लाईज मध्ये तुझ्या ह्या वेगवेगळ्या गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टींची काय प्राइस वगैरे असेल ती वेंडर सोबत तुझी डिस्कस झालेली आहे. ठीक आहे, तर इथे तुझी नेट प्राइस सुद्धा सध्या 0 येते. डिलिव्हरी तुला कधी पाहिजे तू डिलिव्हरी डेट वगैरे टाकू शकतो. 19 टाकले. ठीक आहे, आणि ऑर्डर युनिट नॉर्मली आपण ईच वगैरे काहीतरी यूज करतो, पण ज्या केसेसमध्ये सर्व्हिस वगैरे असते. आता तुला पेंट करायचंय तर पेंटचं तर तू असं काही माप नाही ठेवू शकत ना की मी दिवसाला इतकं इतकं पेंट करू शकतो. ठीक आहे, तर जिथे ह्युमन एफर्ट्स वगैरे असतात, जिथे युनिट तुला मेजर नाही करता येत त्या ठिकाणी आपण ए यूज करू शकतो. आणि ते बाय डिफॉल्ट त्यांनी लिमिटसाठी ए यू दिले. कुठे गेला? चा अर्थ शो करत नाही का? हे वाला का? नाही, दुसरा होता. ओके, ऍक्टिव्हिटी युनिट. ठीक आहे, जिथे ह्युमन एफर्ट्स वगैरे असतात का ज्याला आता इथे आपण एकच मटेरियल आहे याच्यामध्ये वेगवेगळे गोष्टी असणार तुझ्या आयटम्स वगैरे. ठीक आहे, त्या केसेसमध्ये तुझं ए होतं ऍक्टिव्हिटी युनिट. आता दुसरी महत्वाची गोष्ट इथे जी येते ती आपण पी आर मध्ये बघितलं होतं की एक्सपेक्टेड प्राइस वगैरे तो विचारत होता आपल्याला. सेम एकदा अकाउंट असाइनमेंट टाकतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण प्लांट आणि मटेरियल ग्रुप टाकला त्यानंतर तो आपल्याला एक नवीन टॅब इथे शो करतोय लिमिट्स. ही टॅब अगोदर नव्हती. ज्यावेळेस ही का आली कारण इथे आपण आयटम कॅटेगरी बी घेतली आहे. तर ज्यावेळेस तू बी घेशील बी सोबत ह्या दोन गोष्टी तुझ्या येतात, एक ओव्हरऑल लिमिट आणि एक एक्सपेक्टेड व्हॅल्यू. ठीक आहे,
ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्ये तुला तो झिरोच दाखवतोय, तिथे तो तुला कंडिशन अपडेट करायला ऑप्शन देत नाहीये. पण इथे ऑप्शन आहे तुझ्याकडे ओव्हरऑल लिमिट आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल तुला 3 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा जो काय खर्च लागणार आहे तो फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपये लागणार आहे, आणि 1,00,000 रुपये टाकली की त्यानंतर तुझा एनिवे हा अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी यूज केली आहे, याला व्हॅल्युएशन क्लास नाही आहे, तर जीएल कुठेतरी देणे, इथे आपण जीएल टाकलं. जीएल कोणता यूज करत होतो इथे, मागच्या पीओ मध्ये आपण जीएल कोणता यूज करतो माहिती आहे का? तोच का आपण एक्सपेन्सचा एकशे 30 हाच पीओ आहे, हा जीएल होता. ठीक आहे, हा मी जीएल इथे टाकतो, कॉस्ट सेंटर इथे टाकायचा, कोणासाठी घ्यायचंय याला कंटिन्यू करतो. आता दुसरी गोष्ट तुझी ओव्हरऑल लिमिट. तुझं मॅक्झिमम लिमिट किती असायला पाहिजे, तर एकतर तुझी हीच अमाऊंट तुझी ओव्हरऑल लिमिट असू शकते किंवा याच्या मागे पुढे तुझं लिमिट असू शकतं. युजली ही जर एक्सपेक्टेड व्हॅल्यू तर तुझं लिमिट याच्यापेक्षा जास्त पण असू शकतं. तर मी सेम अमाऊंट तुझी ओव्हरऑल लिमिट ठेवतो, की जो काय तुझं पीओची टोटल व्हॅल्यू आहे ती ह्या 1,00,000च्या वरती जायला नको, हे लिमिट आहे. ठीक आहे, तर दोन गोष्टी इथे तुझ्या महत्वाच्या आहेत, एक तुला प्राइसचं लिमिट आलं आणि तुला एक टाइमचं लिमिट आलं. ठीक आहे, ह्या तारखेच्या आत तू घेऊ शकतो, याच्या पुढे जर गेली डेट तर तू नाही घेऊ शकत. दुसरं 1,00,000च्या आत तू घेऊ शकतो, 1,00,000च्या वरती जर केलं तर तू नाही घेऊ शकत. याला चेक करायचं, काही मेसेज नाहीये, सगळं बरोबर आहे. अरे ठीक आहे, बरोबर. मी म्हटलं कुठे गेला डिटेल्स, कंडिशन इथे जरी मी सपोज टाकली PB00, यू कॅन नॉट एंटर न्यू डिलिव्हरी कॉस्ट. ठीक आहे, आणि इथे डिलिव्हरी काय नाव का मूव जा अलाव नाही करत, तर त्यानंतर डिलिव्हरी मध्ये तुला GRचा ऑप्शन नाहीये. ठीक आहे, याचा अर्थ काय की ह्या पीओच्या अगेन्स्ट तुला डिलिव्हरी एक्सपेक्टेड नाहीये. मी हा पीओ सेव्ह केल्यानंतर सुद्धा मी जर GR करायला घेतला तर मला सिस्टम GR अलाव नाही करणार. ठीक आहे, या 3 गोष्टी होत्या, एक तुझं लिमिट इथे, प्राइसचं लिमिट, तुझं व्हॅलिडिटी, आणि तुला GR अलाव नाही करत. म्हणजे बाय डिफॉल्ट तुला GR करताच नाही येत या केसमध्ये, ज्यावेळेस तुझी ह्या 2 गोष्टी असतात कॉम्बिनेशन मध्ये, अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी कॉस्ट सेंटर आणि तुझा आयटम कॅटेगरी, सॉरी आयटम काय म्हणतात त्याला, आयटम कॅटेगरी बी लिमिट. याला सेव्ह करतो आता मी. आता जर आता मी GR करायला घेतला, मी आता GR घेतो, तो काय म्हणतोय, सॉरी डिस्प्ले मध्ये का मी GR घ्यायचं, सिस्टम खूप स्लो चालते यार, परत हँग झालं वाटतं, परत नेट गेला. GR पीओ नंबर 131 काय म्हणतोय, पर्चेसिंग डॉक्युमेंट नॉट एट रिलिस्ट, रिलीजचा प्रॉब्लेम आहे त्याला. 28 01 झालं.
झालं सगळे. परत आता मी बघू, नंबर टाकला. आता तो काय म्हणतोय, नो गुड रिसिट पॉसिबल फॉर पर्चेसिंग डॉक्युमेंट ब्लँकेट पीओ साठी. ठीक आहे, म्हणजे इथे GR एक्सपेक्टेडच नाही. तर आपण काय करू शकतो, डिरेक्टली इनव्हॉइस करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण एवढे ऑफिस सप्लाईज मागितले, याच्यापैकी काय जे असतील क्वांटिटी, ती क्वांटिटी आपल्याला भेटली. ठीक आहे, आता जर आता याला इनव्हॉइस करायचं आपल्याला, इनव्हॉइस मध्ये परत नवीन करतो, इनव्हॉइस डेट आजची, रेफरन्स मध्ये PO नंबर, इथे मी PO नंबर टाकतो. अमाऊंट का नाही आली, अरे ओके, इथे अमाऊंट अशी नाही येत. तर अमाऊंट साठी इथे हा ऑप्शन आहे आपल्याकडे, एडिट वन कंडिशन्स, आणि जर तुला मल्टिपल अकाउंट असाइनमेंट पाहिजे असतील तर इथे टाकायचा. आता तुझ्याकडे एक GL आहे, तुला वेगवेगळ्या GL साठी पोस्टिंग करायची फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, हा एक GL झाला, याच्या व्यतिरिक्त दुसरा GL झाला, तर वेगवेगळ्या GL ला वेगवेगळी अमाऊंट टाकायची. तर तू ती इथे टाकू शकतो. परत अजून काय ऑप्शन आहे तुला, इथे गेला, कंडिशन प्रोसेसिंग नॉट पॉसिबल फॉर आयटम विथ मल्टिपल अकाउंट असाइनमेंट. ओके ठीक आहे, इथे टाकतो मी. कुठे गेला माझा GL, हा माझं लिमिट काय होतं, 1 लाखाचा होता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी 80,000 टाकतो. टॅक्स कोड, इथे टॅक्स कोड कुठे आहे, ठीक आहे, होतंय काय इशू पडते, होत का नाही आहे. ओके, बॅक. ठीक आहे, 80,000 तुझी आली, इथे तुझा बॅलन्स पण 80,000 आला. जर मी याला सिम्युलेट केलं, टॅक्सला एकदा सॉल्व करतो थांबले. परत टाकतो ठीक आहे, तुझी अमाऊंट बाय डिफॉल्ट इथे 0 येते. तुला आता ऍक्च्युअल तू किती परचेस केलाय, इथे मी टॅक्स कोड टाकून घेतो, V0. सेम टॅक्स कोड तुझा इथे पण असला पाहिजे, V0. ठीक आहे, कॅल्क्युलेट टॅक्स. इथे अकाउंट असाइनमेंट मध्ये गेला की एक GL, दुसरा GL, फॉर एक्झाम्पल मी घेतो, INT मध्ये GL असायला पाहिजे का दुसरा, अदर प्रोव्हिजन्स. ठीक आहे, 2 GL मी घेतले, म्हणजे 2 वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी फॉर एक्झाम्पल मी घेतोय. सेम इथे मी 1250 किंवा दुसरा कॉस्ट सेंटर, दुसरा डिपार्टमेंट टाकू शकतो, पण आय थिंक माझ्याकडे दुसरा कॉस्ट सेंटर नाही आहे. असला तर आपण ऍड करून देऊ त्याला. नाही, दुसरा नाही, एकच कॉस्ट सेंटर आहे. ठीक आहे, एकच घेऊ, एक कॉस्ट सेंटर, 2 GL. इकडे मी फॉर एक्झाम्पल 50,000 घेतो, आणि इकडे या GL ला मी 30,000 टाकतो. 89 डिफाईन नाही आहे. ओके, याला रिमूव्ह करतो मग मी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता हे घेतलं मी 50,000 रुपये. मी जर याला सिम्युलेट केलं, इथे 50,000 मी टाकले, सिम्युलेट केलं,
माझा बॅलन्स पण 0 झाला. इनवॉइस कंटेंट स्टील मेसेज, ठीक आहे. पण तो इथे 50,000 माझ्या व्हेंडर अकाउंटला जात आहे आणि जो GL मी एंटर केलाय त्याला अदर एक्सपेन्सला जात आहे आणि WRX ला जात नाही, GRR क्लिअरिंग जात नाही, कारण आपण मटेरियल डॉक्युमेंट पोस्टच नाही केलेलं, म्हणजे अकाउंटिंग डॉक्युमेंट बाय डिफॉल्ट तुझं पोस्ट नाही झालेलं, ठीक आहे. म्हणून इथे WRX चा किंवा IR क्लिअरिंगचा काय म्हणतात GL नाही. याला एकदा बघतो काय इश्यू झाला नक्की. ओके, बिझनेस प्लेस, तेच तर म्हटलं. ठीक आहे, आता मी सिम्युलेट केलं, आता बेटर आहे. आता ॲक्च्युअल समजेल की आता आपल्याला कुठेच इश्यू नाही आहे, ठीक आहे. हे व्हेंडर अकाउंटला गेले आणि तुझे कन्झम्पशन पोस्टिंगला तुझे 50,000 इकडे पोस्ट झाले. पण हे अलाव का करताय? माझं लिमिट 1 लाखाचं होतं, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी हे लिमिट चेंज करतो, समजा माझी जी व्हॅल्यू झाली परचेसिंगची टोटल ती 1 लाखाच्या वरती गेली, ती 1,10,000 झाली फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. याला चेक केलं, बॅक करतो, काय म्हणतो तो व्हॅल्यू एक्सीड लिमिट 1 लाख, मी व्हॅल्यू 1,10,000 टाकलेली इथे, तो काय म्हणतो 1 लाखाच्या वरती व्हॅल्यू गेली. आता मी याला पोस्ट नाही करू शकत. जर मला याला पोस्ट करायचं आहे तर माझ्याकडे काय ऑप्शन असायला पाहिजे? एक तर ते, पण अमाऊंट कशी कमी करणार? कारण मी जर मटेरियल घेतलेलंच चालू त्याच्याकडून व्हेंडरकडून, तर मग माझ्याकडे दुसरा ऑप्शन काय झालं? बरोबर, तर PO मध्ये मी इथे अमाऊंट चेंज करू शकतो. ठीक आहे, PO मध्ये ते चेंज करू शकतो. आणि दुसरी गोष्ट आहे व्हॅलिडिटीची. व्हॅलिडिटी आपण 3 महिन्याची दिली. जर मी इनवॉइस 3 महिन्यानंतर पोस्ट केला, कधी जर ही डेट माझी पोस्टिंग डेट ही 3 महिन्यानंतरची असली, आपण 17 तारीख दिलेली आहे बरोबर, इथे PO मध्ये 17/6 आपली लास्ट डेट होती, तर तो 17/6 पर्यंत आपल्याला अलाव करणार आहे. हे बघ, तो 17/6 पर्यंत आपल्याला अलाव करणार आहे. पण जसं मी 18 तारीख देणार, तर आता एनिवे ते आपल्याला टेस्ट नाही करता येणार. का करता नाही येणार? कारण आपण फ्युचरच्या पोस्टिंग आता नाही करू शकत, ठीक आहे. तर मी ते 18 तारीख दिली, याला 90,000 आहे. 18/06/2026 तो 3/6 बरोबर, इथे मी 90,000 केले. तर तो ऍटलिस्ट मला प्राइस व्हेरियन्स साठी काही बोलणार नाही, पण ही मला अलाव नाही करणार, आणि हे आता आपल्याला टेस्ट नाही करता येणार. तर ह्या 2 गोष्टी असतात. तर इथे जर तुझी सपोज व्हॅलिडिटीच्या पुढे जाते आणि तू ऑलरेडी बाय केलंय, तर तुझ्याकडे परत ऑप्शन हा असतो जो PO मध्ये व्हॅलिडिटी तू चेंज करू शकतो आणि मग तू त्याला पोस्ट करू शकतो. आता एनिवे आपल्याला इथे हा 90,000चा टाकलाय, आपण 90,000चा पोस्ट करून बघू विदिन व्हॅलिडिटी पिरियड. स्टेट करतो, अरे 40,000 बॅलन्स करतो. ओके, झाला 0 बॅलन्स. सिम्युलेट 9,000 रुपये आहेत आणि याला पोस्ट करू शकतो. सेम आता ऑलरेडी मी 90 पोस्ट केलेत. मला जर ह्याच POच्या अगेन्स्ट अजून दुसरी डिलिव्हरी घेतली, दुसऱ्या डिलिव्हरीचे मला द्यायचे, ते सुद्धा मी नवीन इन्व्हेस्ट करून पे करू शकतो. पण ती जर एक्सेड झाली 1 लाखाच्या वरती, तर नाही होणार. इथे फॉर एक्झाम्पल ट्राय करून बघतोय याला. 90,000 ऑलरेडी पोस्ट केलेत.
E0 E0 तर 10,000चं आपलं बाकी आहे, मी 11 टाकतो. ठीक आहे, 11,000. तो एरर देतोय मला, काय म्हणतोय तो, व्हॅल्यू एक्सीड लिमिट 1,00,000 देतो. म्हणजे मला इथे जर मी 10,000 टाकले किंवा 9,000 टाकले, 10,000 टाकू म्हणजे एक चेक अमाऊंट होऊन जाईल. तर आता मला काही एरर नाही आहे. आता मला इथे मी जर अमाऊंट टाकतो 10,000, ठीक आहे, काही एरर नाही, ते ग्रीन झालंय सिग्नल. वेंडर अकाउंटला 10,000, तुझे कन्झम्पशन अकाउंटला 10,000. ठीक आहे, असं असतं तुझा ब्लँकेट पीओ. आता ब्लँकेट पीओ सोबत आपण इथे बघत होतो, कुठे गेला आपला पीओ, आयटम कॅटेगरी. तर आयटम कॅटेगरी जनरली काय असते की तू कुठल्या टाईपने प्रोक्युरमेंट करतोय. आता तुझी फ्रेमवर्क ऑर्डर आहे, फ्रेमवर्क ऑर्डर मध्ये तुझ्याकडे 2च ऑप्शन, किती ऑप्शन आहेत, एक स्टँडर्ड, लिमिट आणि सर्व्हिस. ठीक आहे, सर्व्हिस म्हणजे नॉर्मल सर्व्हिस आहेत ज्या आपण घेतो त्या. लिमिट मध्ये आता आपण जे बघितलं तिथे मटेरियल वगैरे पण असतात. ठीक आहे, फिजिकल मटेरियल, पण त्याला आपल्याला स्टॉक मेंटेन नाही करायचा किंवा GR नाही करायचा. आणि एक पर्टिक्युलर प्राइसचा लिमिट असायला पाहिजे, व्हॅलिडिटी असायला पाहिजे, टाइम बाउंड. हे झालं तुझं यामध्ये. पण फॉर एक्झाम्पल मी इथे दुसरा पीओ घेतो, हा NB घेतला. NB मध्ये मग आपल्याला सगळे आयटम कॅटेगरी दिसतात. तर आयटम कॅटेगरी म्हणजे काय, तर आपण कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारे मटेरियल बाय करू शकतो. इन शॉर्ट, प्रोक्युरमेंटच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस असतात. ठीक आहे, स्टँडर्ड म्हणजे आतापर्यंत जसं आपण रेग्युलर वेंडरला पीओ देतो त्या हिशोबाने पीओ देणार, एक पेमेंट टर्म असणार, त्याच्या अगेन्स्ट त्याला पेमेंट करायचं आणि मटेरियल घ्यायचं. लिमिट आपण बघितलं. कन्साइनमेंट असं असतं की मटेरियल आपलं नसतं, पण मटेरियल आपण आपल्या गोडाऊन मध्ये मागवतो वेंडरकडून. वेंडर ते मटेरियल आपल्या गोडाऊन मध्ये ठेवतो. त्या मटेरियलवरती ओनरशिप वेंडरची असते, आपली नसते. जोपर्यंत आपण ते मटेरियल त्याला सांगत नाही की आता मला यूज करायचंय, त्यावेळेस आता तू वेंडर आहे फॉर एक्झाम्पल, मी तुला सांगेल की मला मटेरियल यूज करायचंय, ते माझ्याच म्हणजे माझ्याच गोडाऊन मध्ये पडलेलं आहे. ज्यावेळेस तू मला होकार देशील की ठीक आहे वापरा, त्यानंतर मी ते घेणार, त्यानंतर माझी बिलिंग वगैरे प्रोसेस होणार. आता ह्या केसमध्ये कन्साइनमेंट मध्ये आपण इनवॉइस नाही पोस्ट करत. त्याच्यामध्ये आपण जे काही लायबिलिटी असेल, मी तुझ्याकडून मटेरियल घेतोय ते माझ्या गोडाऊन मध्ये पडलेलंच आहे. ठीक आहे, जेवढं तू माझ्याकडे सपोज 100 क्वांटिटी तुझ्या पडलेल्या आहेत, पण 100 पैकी मी 10 वापरल्या, तर माझ्याकडे 10 मटेरियलची लायबिलिटी झाली. तर मी तुझी लायबिलिटी क्लिअर करणार फक्त 10 मटेरियलसाठी, मी 100ची 100 नाही क्लिअर करणार. मग माझी ओनरशिप कितीची झाली, 10 मटेरियलची. ठीक आहे, तो कन्सेप्ट झाला तुझा कन्साइनमेंटचा. सब कॉन्ट्रॅक्टिंग काय असतं, ज्यावेळेस तुझ्याकडे फॉर एक्झाम्पल फिनिश मटेरियल प्रोसेसिंगची फॅसिलिटी नाही, तुझ्याकडे रॉ मटेरियल आहे. समजा तुझ्याकडे एक मेटल रॉड, त्या मेटल रॉडचा तुला शाफ्ट करायचा आहे. ठीक आहे, तर तू शाफ्ट करायसाठी तुझ्याकडे फॅसिलिटी अवेलेबल नाही. तू काय करतो, तो मेटल रॉड घेतो, तू मला देशील, मी एक सब कॉन्ट्रॅक्टर आहे, मी तो रॉड घेणार, मी त्याला प्रोसेस करणार, कट वगैरे करणार, वगैरे काय थ्रेडिंग वगैरे करायचं असेल, काय सगळ्या गोष्टी करणार, त्याला प्रोसेस करतो. प्रोसेस केल्यानंतर तोच रॉड मी तुला ऍज अ फिनिश प्रॉडक्ट देतो. ठीक आहे, ही प्रोसेस झाली तुझी सब कॉन्ट्रॅक्टिंग. याच्यामध्ये तू रॉ मटेरियल द्यायचा, ऍज अ बायर रॉ मटेरियल द्यायचा आणि फिनिश गुड बाय प्रोडक्ट म्हणून घ्यायचा, म्हणजे मेन प्रॉडक्ट फिनिश प्रॉडक्ट म्हणून घ्यायचा. आणि जे काही बाय प्रोडक्ट असेल, ते बर्स वगैरे असतात, जे वेस्टेज असतं, ते परत आपल्याला जो सब कॉन्ट्रॅक्टर ते पण देतो. आणि त्याच्या अगेन्स्ट आपण याची जे काय असेल बिलिंग वगैरे करतो, इनवॉइस वगैरे पोस्ट करतो. थर्ड पार्टी, याच्यामध्ये आय थिंक थर्ड पार्टी कडून आपण प्रोक्युरमेंट करतो. आपला व्हेंडर वेगळा असतो, किंवा मला लक्षात येत नाही एक्झॅक्टली काय थर्ड पार्टी. ठीक आहे, मी बघून सांगतो तुला थर्ड पार्टी काय नक्की. त्यानंतर सर्व्हिसेस, तुला पेंट करायचंय भिंतींना वगैरे, तुला काहीतरी लुब्रिकेशन करायचंय मशीनचं, मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी कॅरी आउट करायची आहे, अशा ज्या कुठल्या सर्व्हिसेस असतील, मग त्या
मशीनच्या असतील, ऑफिस मधल्या असतील, फॉर एक्झाम्पल वायफाय बसवायचं ऑफिसमध्ये, तर वायफायची सर्व्हिस करायची, एसीची सर्व्हिस करायची, तर सगळ्या टाईपच्या सर्व्हिसेस तुझ्या इथे कव्हर होतात. म्हणजे तू सर्व्हिस प्रोक्युरमेंट तिथून करू शकतो. स्टॉक मटेरियलसाठी तू स्टँडर्ड यूज करू शकतो. हे पण कन्साइनमेंट आणि सब कॉन्ट्रॅक्टिंग सुद्धा स्टॉक मटेरियलसाठी यूज केलं जातं, पण प्रोसेस वेगळी, कशा पद्धतीने तू बाय करतोय. परत याच्यामध्ये एक STO पण असतो. हे रिटर्नेबल आहे, रिटर्न पॅकेज काहीतरी रिटर्न साठी असेल पर्टिक्युलरली. इथे मला वाटतं STOचा कसं काय नाहीये, यू असायचा इथे एक STOचा, स्टॉक प्रोव्हाइडेड बाय कस्टमर. इथे कस्टमर स्टॉक प्रोव्हाइड करतो, कस्टमर कडून येतो आपल्याला स्टॉक, त्याचे एनहान्स लिमिट, हे पण आय थिंक लिमिट सारखं असणार आहे, थोड्याफार गोष्टी ऍडिशनल असणार आहेत. तर हे झालं तुझं आयटम कॅटेगरी. याच्यामध्ये काही राहिलंय का बघू आपण आता. व्हॅल्युटेड झालं, व्हॅल्युटेड, नॉन व्हॅल्युटेड, JRIR हे पण झालं. POच्या अगेन्स्ट आपण GR पोस्ट केला, तरी ते काय होतं, ज्यावेळेस आपण नॉन व्हॅल्युटेड घेतो त्यावेळेस आपलं JRIR क्लिअरिंग पोस्ट होत नाही. बाकी तुझं कन्झम्पशन अकाउंटला पोस्ट होतं, वेंडरला पण तिकडे तुझी बॅलन्स 0 होऊन जातो. ठीक आहे, हा डिफरन्स आहे व्हॅल्युटेड GR आणि नॉन व्हॅल्युटेड GR मध्ये. ब्लँकेट PO तो काय म्हणतोय, Your company procure all of its office supplies from one specific retailer. It is not necessary to precisely monitor the issue of release order and delivery of materials in the system. So you take the blanket purchase order process. काय म्हणतोय की आपण अशा काही गोष्टी आहेत ऑफिस सप्लायच्या वगैरे एखाद्या पर्टिक्युलर सप्लायर कडून घेतो, रिटेलर कडून घेतो, आणि इथे तुला कोणकोणत्या गोष्टी आल्या आहेत, PO रिलीज केला वगैरे, त्या सगळ्या गोष्टी रिलीज ऑर्डर वगैरे ते मॉनिटर करायची तुला गरज नाही, किंवा डिलिव्हरी आली नाही आली ते मॉनिटर करायची तुला गरज नाही. अशा सिच्युएशन मध्ये तू ब्लँकेट PO यूज करू शकतो. त्यानंतर सेम प्रोसेस आहे, तुझा PO बनतो, नंतर डायरेक्ट इनवॉइस बनतो. या केसमध्ये तुझा GR नसतो. ठीक आहे, PO आणि इनवॉइस डिरेक्टली. आणि इथे तुझी अकाउंट असाइनमेंट असते, अकाउंट असाइनमेंटच्या बेसिसवर तुझी पोस्टिंग होते. इथे डॉक्युमेंट टाईप तुझा चेंज होतो, NBच्या ऐवजी आपण फ्रेमवर्क ऑर्डर घेतो, आयटम कॅटेगरी स्टँडर्डच्या ऐवजी लिमिट घेतो, ब्लँक म्हणजे स्टँडर्ड आणि B म्हणजे इथे लिमिट घेतो. ठीक आहे, हा. तर ह्या केसमध्ये काय, स्टँडर्ड प्रोक्युरमेंट कन्झ्युमेबल तुझा इथे काय म्हणतोय, PR चा PO बनवला, GR केला आणि इन्व्हेस्ट केला, तू मल्टिपल वेळेस ते करू शकतो. तुझी ही व्हॅलिडिटी आहे 1 जानेवारी ते डिसेंबर 31 समजा ही तुझी व्हॅलिडिटी आहे. पण ब्लँकेट मध्ये तुला GRच नाही करायचा आहे. आता याच्यामध्ये 2 कंडिशन आहे, तिथे काय म्हणतो, आउटसाइड द सिस्टम. 1 जानेवारीला PO बनवला, वेंडरकडे गेला, त्याने GR केला, 31 डिसेंबर पर्यंत ते करू शकतो. PO ची व्हॅलिडिटी इथे मेन्शन आहे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. लिमिट तुझं मेन्शन आहे 10,000.